नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्या सोबत छान अशी पनीरच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। पण ही भाजी अगदी 5 मिनिटात होणारी आहे। विशेष म्हणजे या भाजीसाठी आपल्याला जास्त साहित्यही लागणार नाही। फक्त टोमॅटोचा वापर करून आपण एवढी टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत। आज आपण सुहाना पनीर मसालाची इन्स्टंट भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। यावर रेसिपी तर दिलेलीच आहे, पण तरीही काही वेळेस जे शिकाऊ असतात त्यांच्याकडून चुकल्या जाते। मी आज तुमच्यासोबत तीच रेसिपी शेअर करणार आहेत। ज्यावेळेस तुम्हाला घाई असेल आणि टिफिनला मस्त अशी पनीरची भाजी न्यायची असेल, त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच बनवू शकता। या ठिकाणी तुम्ही बघत असाल सुहानाचा पनीर बटर मसाला या ठिकाणी मी वापरणार आहेत आणि अगदी इन्स्टंट अशी भाजी आपण बनवणार आहोत। ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात आणि वेगळी काही भाजी बनवायची असते, अशा वेळेस आपल्याला ही भाजी करण्यासाठी अगदीच उपयोगी ठरते। अगदी पटकन तयार होते आणि भरपूर असा स्वयंपाक असतो, तर आपल्याला अशा पद्धतीने पनीर बटर मसाला मिक्स वापरून अगदी टेस्टी अशी पनीरची भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण पनीरचे क्यूब करून घेतलेले आहे आणि ते छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर या भाजीसाठी आपल्याला फक्त टोमॅटो लागणार आहेत, बाकी कुठलंही साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार नाहीत। तर या ठिकाणी मी 4 ते 5 टोमॅटो वापरलेले आहे। मस्त अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहेत। या ठिकाणी बघा अगदी बारीक पेस्ट केलेली आहे। 4 टोमॅटोपैकी 2 टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि 2 टोमॅटोच्या बिया राहू द्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपली पेस्ट ही तयार झाली आहे। पातेल्यामध्ये मी तेल घातलं होतं आणि मस्त असं जिऱ्याची फोडणी करून घेतली आणि टोमॅटो प्युरी त्यामध्ये घालून घेतली। बाकी आपण यामध्ये कुठलंही साहित्य घातलेलं नाही, फक्त टोमॅटोचा प्युरीचा वापर करून टेस्टी अशी पनीर बटर मसाला आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। या ठिकाणी बघा टोमॅटोची प्युरी ही छान अशी पूर्ण सुक्की होईपर्यंत आपल्याला परतवायची आहे। सुरुवातीला ही खूप पातळ वाटते, पण जसजशी परतवत जातो तसतशी ती घट्ट होत जाते। हे बघा या ठिकाणी बघा आपलं पूर्णपण टोमॅटोची प्युरी घट्ट झालेली आहेत, मस्त अशी शिजल्या गेलेली आहेत। अशाच प्रकारे आपल्याला टोमॅटोची प्युरी परतवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही टोमॅटो प्युरी नीट परतवली की तुमची भाजी चवीला अगदी हॉटेलसारखी तयार होते। त्यानंतर या ठिकाणी आपण 1 मोठा कप दूध घेतलेला आहे। त्यानंतर सुहानाचा पनीर बटर मसाला आपण पूर्ण पॅकेट यामध्ये घालून घेणार आहोत। 1 ते 1.5 कप घ्यायचा आहे। वजनी प्रमाणात म्हटलं तर 150 ग्रॅम दूध आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि व्यवस्थित हा मसाला चमच्याच्या साहाय्याने दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। दूध हे नॉर्मल टेम्परेचरवर हवं, जास्त गरम नको। या ठिकाणी बघा मस्त अशी टोमॅटो प्युरी परतली आहे। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं लाल तिखट, हळद, मीठ मसाले घातलेले नाहीत। हे सगळं मिश्रण आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि गॅस 2 मिनिटं बंद करायचा आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण गॅस हा परत चालू करून घेणार आहोत, नाहीतर तुमचं दूध हे ग्रेव्हीमध्ये फाटू शकतं। त्यामुळे तुम्ही गॅस हा बंद करून द्या आणि मग दूध घातलेला मसाला ॲड करा आणि 5 मिनिटं छान असं परतवून घ्या। त्यानंतर उकळी आल्यानंतर आपण यामध्ये पनीर क्यूब घालणार आहोत। हवं तर तुम्ही यामध्ये पनीर काजूही घालू शकता। मस्त असं काजू पनीर बटर मसाला तयार होईल। या ठिकाणी बघा 1 उकळी आपल्या भाजीला आलेली आहे, रंगही सुरेख आलेला आहे। आपण यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाही किंवा मीठही वापरलेलं नाही, फक्त आपण पनीर बटर मसाला घातलेला आहे। झाकण ठेवून दिलं होतं, मस्त अशी तरी आलेली आहे। अगदी हॉटेलसारखा पनीर बटर मसाला तुमचा 5 मिनिटात तयार होतो। विशेष म्हणजे या भाजीसाठी तुम्हाला जास्त तयारीही करायला लागत नाही, फक्त टोमॅटो घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतले की तुमची भाजी अगदी पटकन तयार होते। या ठिकाणी बघा अगदी हॉटेलसारखी भाजीला थिकनेस आलेला आहे, रंगही सुरेख आलेला आहे आणि ही भाजी चवीलाही नंबर 1 लागते। ज्यावेळेस तुमच्याकडे पाहुणे येतात अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करा, जास्त वेळही लागणार नाही आणि पाहुणेही खुश होऊन जातील। मस्त अशी आपली पनीर बटर मसाला तयार झालेला आहे। अगदी बघूनच खावेसा वाटत आहे अशी ही भाजी आहे। ही भाजी तुम्ही चपाती, नान तसेच जिरा राईस सोबत खाऊ शकता। किती छान अशी आपली भाजी दिसत आहे।
तशीच ती चवीलाही नंबर 1 होती. तर तुम्हाला ही पनीर बटर मसाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा. तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा रेसिपी सोबत. मी माझ्या चॅनलवर नवनवीन असे मिशोचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.